नमस्कार. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2027 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. परीक्षेची माहिती घेऊयात. परीक्षेस 2019च्या शासन निर्णयानुसार शासन मान्यता देण्यात आलेली आहे. ही परीक्षा इयत्ता पहिली ते इयत्ता 8वीच्या वर्गांसाठी मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी, हिंदी आणि कन्नड या माध्यमांमध्ये घेतली जाते. परीक्षेचे फायदे पाहूयात. इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी मध्ये होणारी नवोदय परीक्षा, इयत्ता 6वी मध्ये होणारी सैनिकी स्कूल परीक्षा, इयत्ता 8वी साठी असणारी NMMS परीक्षा यासारख्या शासकीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होण्यास परीक्षेची मदत होते. तसेच भविष्यात MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गोडी निर्माण होण्यास देखील मदत होते. बरोबरच टाइम मॅनेजमेंट स्किल, ऑब्झर्वेशन स्किल, लॉजिकल स्किल आणि डिसिजन मेकरशिप यासारख्या क्वालिटीज देखील डेव्हलप होतात. इतर राज्यांसोबतच संपूर्ण महाराष्ट्रात देखील परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत. परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्यात येते. परीक्षा झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी विद्यार्थ्यांना तेथेच उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेनंतर 48 तासाच्या आत उत्तर सूची म्हणजेच आन्सर की मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध असते, जेणेकरून विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे पालकांना लवकरात लवकर ॲनालिसिस करून घेता येईल. तसेच ज्यावेळी निकाल वेबसाईटवर अपलोड केला जातो त्यावेळी विद्यार्थ्यांनी सोडवलेली ओरिजिनल उत्तरपत्रिका देखील निकालाबरोबरच ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली असते. ती पालक डाउनलोड देखील करू शकतात. ऑनलाईन निकालासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक निकाल विवरण म्हणजेच ॲनालिसिस रिपोर्ट देखील तेथे उपलब्ध करून दिलेला असतो, ज्यामुळे आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी नेमका कोणत्या विषयातील कोणत्या घटकांमध्ये कशा प्रकारे परफॉर्म करत आहे हे समजण्यास मदत होते, जेणेकरून पुढील वर्षी कोणत्या घटकांवर जास्त अभ्यासाची विद्यार्थ्याला गरज आहे हे पालकांना व शिक्षकांना लगेच समजून येते. परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येते. जसे की 2027 साली फेब्रुवारी महिन्यातील पहिला रविवार हा 7 तारखेला येत आहे. तर रविवार दिनांक 7 फेब्रुवारी 2027 रोजी मंथन परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये पहिला पेपर जो असेल तो 12 वाजेपासून तर 1:30 वाजेपर्यंत असेल व दुसरा पेपर जो असेल तो 2:30 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत असेल. मध्ये 1 तासाचा गॅप देण्यात येईल. आता प्रश्नपत्रिकांचे व अभ्यासक्रमाचे स्वरूप पाहूया. इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी फक्त एक पेपर असणार आहे, ज्यामध्ये एकूण 75 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी 150 गुण असतील. ज्यात विभाग 1 भाषा मराठी यावर 15 प्रश्न असतील, गणित यावर 25 प्रश्न विचारले जातील, इंग्रजी यावर 10 प्रश्न असतील आणि विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी यावर 25 प्रश्न असतील. सेमी इंग्रजी माध्यमात असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित या विषयाचे प्रश्न एका बाजूला इंग्रजीमध्ये असतील व तेच प्रश्न त्याच क्रमाने दुसऱ्या बाजूला मराठीमध्ये देखील असतील. इयत्ता 3री ते 8वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम यांचे एकूण 2 पेपर असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 75 प्रश्न व प्रत्येकी 150 गुण असतील. पेपर 1 मधील विभाग 1 भाषा यावर 25 प्रश्न असतील. विभाग 2 मध्ये गणित या विषयासाठी 50 प्रश्न विचारले जातील. पेपर 2 विभाग 1 इंग्रजी विषयावर 25 प्रश्न विचारले जातील व विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी यावर 50 प्रश्न विचारले जातील. इयत्ता 3री व 8वी मध्ये देखील सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित या विषयाचे प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जातील. आता इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पाहूयात. इयत्ता पहिली व दुसरी या वर्गांसाठी
एकच पेपर असेल, ज्यामध्ये 75 प्रश्न असतील व 150 गुण दिले जातील. यामध्ये पार्ट 1 इंग्लिश या विषयावर 15 प्रश्न विचारले जातील. मराठी या विषयावर 10 प्रश्न असतील. गणित या विषयासाठी 25 प्रश्न असतील व इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी यावर 25 प्रश्न विचारले जातील. इयत्ता 3री व 8वी साठी एकूण 2 पेपर असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 75 प्रश्न व प्रत्येकी 150 गुण असतील. पेपर 1 पार्ट 1 यात इंग्लिश या भाषेसाठी 25 प्रश्न, मॅथमॅटिक्स यावर 50 प्रश्न, पेपर 2 मध्ये मराठी या विषयावर 25 प्रश्न व पार्ट 2 इंटेलिजन्स टेस्ट यावर 50 प्रश्न असतील. यावर्षी हिंदी माध्यमासाठी देखील मंथन परीक्षा सुरू करण्यात आलेली आहे. ती इयत्ता 1ली ते 4थी या वर्गांसाठी असेल. हिंदी माध्यमामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात व प्रश्नपत्रिकेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही विषय हिंदी भाषेतून असतील व जे विद्यार्थी हिंदी सेमी इंग्रजी माध्यमात असतील त्यांच्या अभ्यासक्रमात व प्रश्नपत्रिकेमध्ये गणित हा विषय हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेतून असेल. म्हणजे एका बाजूला गणिताचे प्रश्न हे इंग्रजीमध्ये असतील व दुसऱ्या बाजूला तेच प्रश्न त्याच क्रमाने हिंदी भाषेमध्ये उपलब्ध करून दिले जातील. इयत्ता 1ली व 2री साठी एकच पेपर असेल, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातील व 150 गुण त्यासाठी असतील. ज्यात हिंदी या विषयासाठी 15 प्रश्न, गणित या विषयासाठी 25 प्रश्न, इंग्रजी या विषयासाठी 10 प्रश्न व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी 25 प्रश्न असतील. इयत्ता 3री व 4थी हिंदी माध्यम व हिंदी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गांसाठी एकूण 2 पेपर असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 75 प्रश्न व 150 गुण असतील. पेपर 1 मध्ये हिंदी भाषा यावर 25 प्रश्न, गणित यावर 50 प्रश्न, पेपर 2 मध्ये इंग्रजी या विषयासाठी 25 प्रश्न व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी 50 प्रश्न अशा प्रकारे प्रश्नपत्रिकांचे स्वरूप असेल. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे म्हणजेच ट्रॉफी व रोख पारितोषिके देखील दिली जातात. पारितोषिके 3 प्रकारची असतात. सर्वात पहिली राज्यस्तरीय पारितोषिके, दुसरी असतात विभागस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिके आणि केंद्रस्तरीय पारितोषिके. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येते. बक्षिसाची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच EFT याच्याद्वारे जमा केली जाते. राज्यस्तरीय पारितोषिके कशी असतात ते पाहूयात. इयत्ता 1ली ते 8वी या प्रत्येक वर्गांसाठी प्रत्येकी 5 रँक यांची निवड करण्यात येते. यामध्ये समोर दाखवल्याप्रमाणे प्रत्येक क्रमांकाला रोख पारितोषिक देखील देण्यात येते. काही रँकवर जर 1 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर ही पारितोषिक रक्कम विभागून दिली जाते. विभागून दिली जाणारी रक्कम ही कमीत कमी 400 रुपये प्रति विद्यार्थी असेल. जर विभागलेली रक्कम 400 पेक्षा जास्त असेल तर ती पूर्ण देण्यात येईल आणि विभागलेली रक्कम जर 400 पेक्षा कमी येणार असेल तर कमीत कमी 400 रुपये प्रति विद्यार्थी याप्रमाणे दिली जाईल. त्यानंतर जिल्हास्तरीय किंवा विभागस्तरीय पारितोषिके जे असतात यामध्ये देखील एकूण 5 क्रमांक काढली जातात, ज्यामध्ये राज्यात सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नसेल. यात देखील जर प्रत्येक क्रमांकावर समान गुण असलेले विद्यार्थी असतील तर त्यांना पारितोषिक रक्कम ही विभागून दिली जाते. यामध्ये विभागून दिलेली रक्कम ही कमीत कमी 300 रुपये प्रति विद्यार्थी अशी असेल. केंद्रस्तरीय पारितोषिके, ज्या केंद्रावर आपण परीक्षा देतो त्या केंद्राचा देखील निकाल वेगळा लावला जातो, ज्यामध्ये राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश नसतो. ती विद्यार्थी सोडून मग ही मेरिट लिस्ट तयार केली जाते. केंद्रस्तरीय मेरिट लिस्ट ही कशा प्रकारे निघते ते समजून घेऊयात. प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थी संख्येमधून 5% रँक निवडली जातात. म्हणजे जर 100 विद्यार्थी एखाद्या इयत्तेमध्ये त्या केंद्रावर परीक्षा देणार असतील
तर 100 मधून 5 रँक त्यामध्ये निवडले जातील. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक 20 विद्यार्थ्यांमधून 1 रँक निवड केली जाते. जर इयत्ता पहिलीला एकूण 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल त्या केंद्रावर, तर 2 विद्यार्थी गुणानुक्रमांकानुसार निवड करण्यात येतील. जर इयत्ता तिसरीमध्ये 80 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल, तर 4 विद्यार्थ्यांची निवड होईल. जर एखाद्या वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल, तर 1 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी दिली जाईल आणि सोबतच ₹150 रोख पारितोषिक देखील देण्यात येईल. परीक्षेसाठी आपण नोंदणी कशी करू शकतो? तर परीक्षा नोंदणी ही संपूर्णपणे ऑफलाईन आहे. जर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची लिंक येत असेल, ज्यामध्ये वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायला सांगण्यात येत असेल, तर आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून परीक्षा नोंदणी कधीही ऑफलाईन करावी. स्थानिक प्रतिनिधीकडून म्हणजेच प्रत्येक तालुका प्लेसला समन्वयकांची नियुक्ती केलेली असते, ज्यांच्याकडे प्रवेश अर्ज उपलब्ध असतात. तर त्यांच्याकडून तो प्रवेश अर्ज म्हणजे फॉर्म घेऊन त्यामध्ये अचूक माहिती भरून पुन्हा त्याच प्रतिनिधीकडे आपण जमा करू शकतात. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2026 पर्यंत असेल. त्यानंतर विलंब शुल्कासह म्हणजेच लेट फी सोबत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही 15 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल. जर परीक्षेबाबतीत अजून काही माहिती किंवा केंद्राची माहिती किंवा आपल्या स्थानिक प्रतिनिधींचा नंबर याबद्दलची कोणत्याही प्रकारची माहिती जर आपल्याला हवी असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण व्हॉट्सअपवर मेसेज किंवा कॉल देखील करू शकतात. धन्यवाद.